आपण आता आपलं कॉलेज रजिस्ट्रेशन झालं, कॉलेज रजिस्ट्रेशन आपलं आता कंप्लीट झालं. मग आता मला फॅकल्टीचं रजिस्ट्रेशन करायचं आहे किंवा आपल्या कोऑर्डिनेटरचं रजिस्ट्रेशन करायचं आहे किंवा आपल्या विद्यार्थिनीचं रजिस्ट्रेशन करायचं आहे. तोही अगदी खूप सोपा भाग आहे. जोपर्यंत कॉलेज रजिस्ट्रेशन होत नाही तोपर्यंत आपण इथं रजिस्ट्रेशन करू शकत नाही. हे आपल्याला सर्वांना लक्षात ठेवलं पाहिजे. आता जर फॅकल्टीचं रजिस्ट्रेशन करायचं आहे, इथं कोऑर्डिनेटर हा टॅब वेगळा नसल्यामुळं कोऑर्डिनेटर देखील एक फॅकल्टी म्हणूनच आपल्याला काय करायचं आहे की वर्क करायचं. आता मी एक तुम्हाला उदाहरण दाखवते. फर्स्ट नेम प्रतिभा, सेकंड नेम देसाई, लास्ट नेम सॉरी नॉट सेकंड. आता माझा ईमेल आयडी आहे, मी घातला pbd_soc@unishivaji.ac.in. आता माझा मोबाईल नंबर मी घालते 9822765248. आता त्यानंतर मी अगोदर देखील सांगितलंय ना, आताही सांगते, सगळ्यांना हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपण स्वयंसिद्धाचा पाठ म्हणून स्त्री शक्ती पोर्टलवरती जातोय, तर सगळ्यांनी येस हा सिलेक्ट करणं कंपल्शन आहे. आणि आपण सर्व कोऑर्डिनेटरला माझी रिक्वेस्ट राहील की आपण विद्यार्थ्यांना हे आवर्जून सांगितलं पाहिजे, फॅकल्टीना आवर्जून सांगितलं पाहिजे. आता स्टेट आपण सिलेक्ट करतोय महाराष्ट्र, नंतर डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करतोय, तालुका सिलेक्ट करतो आपण, सेम प्रोसिजर. ऍड्रेस घालतो शिवाजी युनिव्हर्सिटी, काही ऍड्रेस असेल ते आपण इथं ऍड करू शकता. आता ह्याचा दुसरा महत्वाचा भाग सिलेक्ट रोल. जर आपल्या येथील लेडी फॅकल्टी जर रजिस्ट्रेशन करत असेल तर आपण फॅकल्टी सिलेक्ट करा. जर विद्यार्थिनी करत असेल तर स्टुडंट सिलेक्ट करा. फॉर एक्झाम्पल, जर आपल्याकडचे जे कर्मचारी आहेत, नॉन टीचिंगचे कर्मचारी, ते लेडीज रजिस्ट्रेशन करत असेल तर स्टाफ सिलेक्ट करा. आणि जरी हे सोडून तुमच्या काही अल्युमिनी आहेत, काही तुम्ही कोणत्या एनजीओशी कलेक्ट आहात आणि तिथल्या महिलांना तुम्हाला रजिस्टर करायचं असेल तर तुम्ही तिथं अदर म्हणून सिलेक्ट करा. सेम शिवाजी ह्याला जा, शिवाजी युनिव्हर्सिटी. नंतर इथं हा खूप महत्वाचा भाग आहे. ज्यावेळेस तुम्ही कॉलेज रजिस्ट्रेशन केलेलं आहात तर तुमच्या ड्रॉपडाऊन मध्ये तुमचं कॉलेज असणं गरजेचं आहे आणि ते झालंय का नाही हे बघणंही देखील गरजेचं आहे. आता आपल्या शिवाजी विद्यापीठातील इतके कॉलेजेस रजिस्ट्रेशन झाले. मी आता फॉर एक्झाम्पलसाठी कमला कॉलेज सिलेक्ट करते. त्यानंतर डिपार्टमेंट, जर कॉलेज आपण ॲज अ युनिट घेतोय, डिपार्टमेंट घ्यावं असं काही नाहीये. आपण असलेले डिपार्टमेंट आपल्या शिवाजी इथे डिपार्टमेंट तुमच्या इथे जे अवेलेबल आहेत हिथं आहेत ते सिलेक्ट करू शकता. नाहीतर बेटर वे तुम्ही NA ला जाऊ शकता. खाली नेक्स्ट NA करा, ते हिस्ट्री डिपार्टमेंट. आता स्कूल आहे, स्कूलचा तर आपल्याला येतच नाही, NA करा. स्टडी सेंटर आपल्याला लागू पडत नाही, NA करा. आता फॉर एक्झाम्पल हिथं फॅकल्टी जर असेल तर त्यांना जर स्ट्रीम घ्यायची नसेल तर ते NA करू शकतात. फक्त स्टुडंटनं मात्र स्ट्रीम सिलेक्ट करणं गरजेचं आहे. आता स्टुडंट जर मी रोल करते त्याची एवढी आपल्याकडं स्ट्रीम आहेत आणि ते रजिस्टर करू शकतात. नेक्स्ट, आता डेट ऑफ बर्थ तुमचं घाला आणि पासवर्ड सेट करा. आणि एक लक्षात घ्या की बऱ्याचदा आपण पासवर्ड सेट करतोय, आपण मग लॉग इनला जातोय तेव्हा मला बऱ्याच जणांनी विचारलं की मग माझं पासवर्ड टाकायचं का. नाही, तुम्ही इथं जे पासवर्ड सेट केलाय ना तो पासवर्ड तुम्हाला सेट करावा लागेल. अँड ऍग्री टू दी टर्म अँड कंडिशन करा आणि रजिस्टर करा. नेक्स्ट, पासवर्ड सेट केला 1 2 3 4 फॉर एक्झाम्पल आहे हा. आणि ऍग्री टू दी टर्म अँड कंडिशन आणि रजिस्टर हिअर. आता हे काय आहे, मी तुम्हाला एक एक्झाम्पल दाखवलं. ही दिलेली माहिती जर व्यवस्थित तुम्ही भरला तर ऑटोमॅटिकली तुमचं काय होणार आहे की रजिस्टर होणार आहे. आणि इथं दिलेला ईमेल, मोबाईल नंबर किंवा हा युजर ID असेल आणि तुम्ही घातलेला पासवर्ड हा तुमचा पासवर्ड असेल. आणि तुम्ही दिलेला मोबाईल आणि ईमेल वापरून तुम्ही लॉग इन करा आणि दिलेला पासवर्ड लॉग इनसाठी तुम्ही वापरू शकता. थँक्यू.